राज ठाकरे बोलतायत, बोलू द्या ना. भारतीय जनता पक्षाचा नादाला लागलेला माणूस दुसरं काय बोलू शकतो? जे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही म्हणतो, जे महाराष्ट्राची लूट करतायत त्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी भाषा हे सुद्धा एक हत्यार आहे. आणि ज्याला जी भाषा समजते, ज्या शत्रूला त्या भाषेचा वापर करावा असं आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं आहे. आणि भाषेचा म्हणजे शुद्ध, स्वच्छ, शुद्ध तुपातली भाषा कोणासाठी वापरायची? महाराष्ट्राच्या शत्रूसाठी? आम्ही ही चाटुगिरी आणि चमचेगिरी करणारे लोक नाही आहोत. राज ठाकरे काल इथे येऊन काय बोलले त्याच्यात मला जायचं नाही. निवडणूक आहेत, भारतीय जनता पक्षाचं स्क्रिप्ट आहे, फडणवीसांचं स्क्रिप्ट असेल, बोलावं लागतं. नाही तर ईडीची तलवार आहे वर, नाही तर ईडी आहे ना वर बसलेलं. आम्ही अत्यंत सभ्य सुसंस्कृत माणसं आहोत. आम्ही एका परंपरेमध्ये राजकारण केलेलं आहे. माझं बरंचसं आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलेलं आहे. हे राज ठाकरे यांनाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे कोणती भाषा कधी वापरायची आणि काय लिहायचं आणि काय बोलायचं ह्याचे मला धडे घेण्याची आवश्यकता नाही. ते ठाकरे असतील तर मी राऊत आहे आणि बाळासाहेबांनी घडवलेलाच राऊत आहे. खरं म्हणजे आज महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये गुंडांचं राज्य सुरू झालेलं आहे. त्याच्यावर राज ठाकरेंनी बोलायला. राज ठाकरे ज्या भागात भाषण करून गेले तेथे अंडरवर्ल्डच्या मदतीनं निवडणुका लढवल्या जात आहेत, भाजपकडून आणि एकनाथ शिंदेकडून. मुंबईतल्या अनेक मतदारसंघामध्ये मी तुम्हाला हीच माहिती देण्यासाठी आलेलो आहे. मुंबईतल्या अनेक मतदारसंघात, ठाण्यात, पुण्यात अनेक नामचीन गुन्हेगार ज्यांचे कधी काळी अंडरवर्ल्ड टोळ्यांमध्ये सहभाग होता किंवा आहे, मी त्यांची नावं देऊ शकतो. सत्यनारायण चौधरी या पोलीस अधिकाऱ्यांना, जे लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहेत. अनेक असे गुंड आहेत, मी नावं देईन तुम्हाला. त्या गुंडांना जसं आम्ही पक्षातर्फे ऑब्झर्व्हर नेमतो, अनेक विधानसभा मतदारसंघात संपर्क प्रमुख नेमतो, त्या पद्धतीनं या गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांवर विधानसभांची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अगदी मग कांजूरमार्ग असेल, विक्रोळी असेल, भांडूप असेल, मुलुंड असेल, दादर असेल, ठाणे असेल, कोपरी पाचपखाडी असेल, ठाणे शहर असेल, कलिना असेल, कुर्ला असेल, म्हणजे ठरवून निवडून गुंड घ्यायचे. काही लोकांना त्यासाठी जामीन करून घेतलेला आहे, अनेकांना आपल्या पक्षात सामील केलं. आणि धक्कादायक असं आहे की वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि गुंड यांच्या बैठका होतात. वरिष्ठ पोलीस अधिकारी आयपीएस दर्जाचे आणि हे गुंड ज्या ज्या विधानसभा क्षेत्रात नेमण्यात आलेले आहेत निवडणुका जिंकून देण्यासाठी, त्यांच्या रितसर रात्री बैठका होतात. आणि मग या गुंडांकडून पोलीस आदेश घेतात. निवडणूक आयोगाला माझं हे म्हणणं आहे, आम्ही त्यांनाही माहिती देणार आहोत. या गुंडांकडून पोलीस माहिती घेतात, आदेश घेतात आणि मग महाविकास आघाडीला मदत करणारे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यावर राजकीय गुन्हे आहेत, त्यांना तडीपारा करायच्या, त्यांच्यावर पुन्हा खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्याकडे पोलिसांना पाठवायचं, त्यांच्या घरी दारी गावाला कुठे आहे त्यांचा शोध घ्यायचा, त्यांना धमक्या द्यायच्या. माझं लॉ अँड ऑर्डर खातं सांभाळणाऱ्या मुंबईतल्या प्रमुख पोलीस अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही एक लक्षात घ्या की सरकार बदलत असतं, सरकार जात येत असतात. गुंडांच्या मदतीनं तुम्ही ज्या कोणाला मदत करू इच्छिता, तुम्ही पोलीस खात्याला कलंक लावताय. मुंबई आणि महाराष्ट्राच्या पोलीस खात्याची तुम्ही बेआबरू करताय. मिस्टर सत्यनारायण चौधरी, आपण लॉ अँड ऑर्डरचे प्रमुख आहात. आपल्या खाली काय जळतंय पहा, मला जास्त बोलायला लावू नका. सरकार बदलतं हे लक्षात घ्या.
सरकार बदलणार आहे आणि या सगळ्याचा हिशोब केला जाईल. जर माझ्याकडे चौधरीने यादी मागितली, सत्यनारायण चौधरीने, त्यांना मी गुंडांची यादी मी द्यायला तयार आहे आणि कोणत्या अधिकाऱ्याबरोबर कोणत्या बैठका आणि काय सूचना वर्षा बंगल्यावरनं येत आहेत गुंडांना मदत करण्यासंदर्भात, हे सत्यनारायण चौधरी इतकं कोणाला माहीत नाही. तुम्ही कोणासाठी काम करताय? मी नावं देऊ का तुम्हाला, मिस्टर चौधरी? आणि मलाही धमक्या देऊ नका, एवढंच मी सांगतोय त्याला. माझा विषय संपलेला नाही. मोदी विधीनंतर या मुंबई महाराष्ट्रात काय चाललंय ते बघा. हे गुंडांचं राज्य आणू इच्छित आहेत. हे गुंडांच्या मदतीने निवडणुका लढवू इच्छित आहेत. लोकसभेला त्यांनी तेच केलं, विधानसभेलाही तेच करतायत. आणि पोलीस जर गुंडांच्या मदतीनं आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न करत असतील तर महाविकास आघाडी याची गांभीर्यानं नोंद घेत आहे. हे या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो. सर, आपल्याला देखील काही धमक्या आलेल्या आहेत? मी कधीही मला आलेला धमक्यांचा बाऊ केला नाही. ना मी ईडीला घाबरत, ना सीबीआयला घाबरत, ना गुंडांना घाबरत. मी कधी आम्ही याचा बाऊ करत नाही. मी असतील, सुनील राऊत असतील, आमचे शिवसेनेचे इतर सगळे प्रमुख लोक असतील, बरं का, आम्ही लगेच आमच्याकडे देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे काय फोर्स 1चे कमांडो लावायला सांगणार नाही. ते तुमच्यासाठीच आहेत. पण गुंडांच्या मदतीनं तुम्ही निवडणुका लढताय. ज्या गुंडांवर खून, खंडण्या, हत्या, अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत, ज्यांनी दाऊद टोळीबरोबर काम केलेलं आहे, आजही आहेत, अशा गुंडांना जर शिंद्यांचे लोक किंवा भाजपचे लोक वापरून आमच्या विरोधामध्ये निवडणुकीला त्यांचा वापर होणार असेल तर जे काही घडणार आहे त्याची सगळी जबाबदारी पोलिसांवर असेल. बोला, आता काय तुमचं म्हणणं आहे? मोदी कार्यालय त्यांचं म्हणणं आहे की एक हे तो सेफ आहे असं त्यांचं आता. मोदींच्या या काळामध्ये कोणीच सेफ नाही. वेगळं करण्याचा प्रयत्न करते असे ते देखील बोलले. कोण वेगळं करते? महाविकास आघाडी. शिवसेनेतल्या आमच्या सहकाऱ्यांना कोणी वेगळं केलं? मोदींनीच केलं ना. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकाऱ्यांना कोणी वेगळं केलं? मोदी आणि शहांनीच केलं ना. आपण काय बोलतोय हे मोदी आणि शहांनी आधी समजून घ्यावं. शिवसेनेमध्ये आमचे कुटुंब फोडण्याचं काम मोदी आणि शहांनी केलं. कसलं एक आहे तो सेफ आहे? हा, तुम्ही आता सेफ राहा 23 तारखेनंतर, इतकेच मी सांगेन. बोले आपका क्या? महाराष्ट्र दौरे पर थे, उन्होंने एक बयान दिया था कि एक है तो सेफ है, लगातार इस तरीके के देखो, ये इस प्रकार की बयानबाजी करने की नौबत प्रधानमंत्री पर क्यों आ रही है? बटेंगे तो कटेंगे नहीं चला, बटेंगे तो कटेंगे लोगों ने फेंक दिया हमारे यहाँ. अब एक है तो सेफ है, किसको आप एक कर रहे हो, किसको सेव कर रहे हो? इस राज्य की पूरी जनता आपकी नहीं है क्या? इस देश की पूरी जनता आपकी नहीं है? हम सेफ है महाराष्ट्र में और हमको ज्यादा सेफ होना है, इसलिए हमको बीजेपी को यहां से निकालना है. और आप आने से ही महाराष्ट्र में हम अनसेफ हो जाते हैं, क्योंकि हमको मालूम आप यहां आकर लोगों को भड़काएंगे, दंगे के लिए एनकरेज करेंगे, बटेंगे और कटेंगे जैसी घोषणाएं देंगे. जब तक आप यहां आते हो तब तक आप अनसेफ है, इसलिए हम इस राज्य से आपको पूरी तरह से बाहर फेंक देंगे. संरक्षण देण्याचं काम काँग्रेसने केलं असं देखील मोदी म्हणतात. मोदी काही म्हणू शकतात. मोदींच्या बोलण्याला आगापिछा नसतो. त्यांनी प्रधानमंत्री म्हणून बोलावं, ते प्रधानमंत्री म्हणून लवाजमा घेऊन येतात. दहशतवाद्यांना संरक्षण देण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते भारतीय जनता पक्ष, त्यांचं इकडलं एकनाथ शिंदेचं सरकार करताय. मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना, सर्व गुंड गोळा केलेले आहेत. गुंड आणि तुरुंगातून सुद्धा त्या विधानसभा क्षेत्रातले जे गुंड आहेत, जे तुरुंगात आहेत, त्यांच्यावर सुद्धा जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. त्यांना आतमध्ये मोबाईल पुरवण्यात आलेले आहेत सगळ्यांना, आणि ते आपापल्या विधानसभा मतदारसंघामध्ये सूचना देत आहेत. नरेंद्र मोदीजी, हे जरा समजून घ्या, तुम्ही या महाराष्ट्राची काय घाण करून ठेवलेली आहे ती. मुख्यमंत्री असतील असं अमित शहाकडून संकेत आलेले आहेत, त्यामुळे आता महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता. हा आमचा प्रश्न नाहीये. मी हे मोदी आता म्हणतायत, मी हे 3 महिन्यापासून सांगतोय की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे या राज्याचे मुख्यमंत्री होणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत, कोणती परिस्थिती राहू द्या, एकनाथ शिंदे यांचं अवतार कार्य भाजप संपवणार आहे
ती संपवायला सुरुवात झालेली आहे. याचा अर्थ फडणवीस होतील का, तर तेही नाही. मुख्यमंत्री तर महाविकास आघाडीचाच होईल. सर राज ठाकरे ने आप पर टिप्पणी करते हुए कहा है कि महाराष्ट्र की जो राजनीति की जो भाषा है वो एकदम नीचे के दर्जे जिसको जिस भाषा का इस्तेमाल करना चाहिए वो इस्तेमाल हम करते हैं. अगर महाराष्ट्र कोई लूट रहा है, महाराष्ट्र तोड़ रहा है, महाराष्ट्र के ऊपर हमला हो रहा है, तो ऐसे लोगों से क्या संतों की भाषा करना है. हमने भी बाला साहब ठाकरे के साथ काम किया है, साहब के साथ काम किया, हमको मालूम है किसके लिए किस भाषा का इस्तेमाल करना चाहिए. राज ठाकरे, भारतीय जनता पार्टी, देवेंद्र फडणवीस उनके खासम खास है. जो स्क्रिप्ट वहां से लिख कर आता है वो सिर्फ वो पढ़ लेते हैं. उनको क्या मालूम महाराष्ट्र की अस्मिता और स्वाभिमान क्या है. खत्म हो गया सब. हम लोग लड़ेंगे, भाषा हमारा हथियार है और उस हथियार का इस्तेमाल हम जरूर करेंगे. सर, आपने कहा कि इलेक्शन में गुंडों की मदद की जा रही है. वर्षा बंगला, आपने कहा है कि इलेक्शन में गुंडों की मदद की जा रही है, वर्षा बंगले से ऑपरेट किया जा रहा है. क्या विधानसभा क्षेत्र के अनुसार वहां के गुंडों के अपॉइंटमेंट हो गए. जैसे हम लोग पार्टी के लोग किसी को अपॉइंट करते हैं, ऑब्जर्वर, विधानसभा प्रमुख, तो ये एक नया शगुफा लाया है एकनाथ शिंदे और बीजेपी के लोगों ने. बहुत से लोगों को जेल से छुड़वाकर बाहर लाया है और जो उस एरिया के गुंडे लोग हैं उनका संगठन बनाया है और हर गुंडे के ऊपर उस विधानसभा क्षेत्र की जिम्मेदारी दी है. पुलिस के साथ उनकी मीटिंग होती है. बड़े बड़े पुलिस अधिकारी ये गुंडों से सूचना लेते हैं कि क्या करना है, क्या नहीं करना है, आप बताइए. इस प्रकार की गंदगी इस राज्य में हो रही है और मिस्टर प्राइम मिनिस्टर हमारे यहां आकर हमें ज्ञान दे रहे हैं. लगभग 60 या 70 विधानसभा क्षेत्र ऐसे हैं जहां गैंग वॉर्स के जो प्रमुख लोग रहे उनके हाथ में सूत्र है चुनाव का और बड़े पुलिस अधिकारी उनसे आदेश लेते हैं, क्योंकि इस प्रकार का आदेश लेने का आदेश वर्षा बंगला से उनको मिल रहा है. यह हमारे चुनाव की हालत है, लोकतंत्र की हालत है. कहाँ है चुनाव आयोग भाई, कहाँ है? चलिए, थँक यू. पाटलांना आपण निवडून आणलं असे बोलले, विश्वजित कदम असे बोलले. मी साथी लोक पण सांगतो, विशाल पाटलांना मी निवडून आणलंय, आपण निवडून आणलंय. जयश्री पाटलांना कोणी पिटवून बंडखोरी करायला लावली, हे सत्य जेव्हा उघडकीस येईल तेव्हा त्याची खैर नाही असे बोलले. सर नारायण बोर्ड ने 17 मांगे रखी है त्योहारों को लेके. उन्होंने कहा है कि अगर अभी बाला साहब ठाकरे होते तो उद्धव ठाकरे को पोलिंग मुख्यमंत्री पदासाठी आपको धमकी आई थी, आपने कहा 17 मांगे रखी